टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूर हिंसाचाराची घटना सोमवारी रात्री घडली, त्यापूर्वी त्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोशल मीडिया अकाउंट्सवरून पुढे आलेली आहे। आणि याच प्रकरणामध्ये नागपूर सायबर पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा कार्याध्यक्ष हमीद इंजिनियर याला अटक केलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सायबर पोलिसांनी ही मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। हमीद इंजिनियरवर कट रचल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांनी ठेवलेला आहे आणि ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच हमीद इंजिनियर सोबतच यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यालाही अटक करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत या प्रकरणातील अटकेच्या आरोपींची संख्या 105 वर पोहोचलेली आहे। सोमवारी जो हिंसाचार घडला त्यापूर्वीच याचा कट रचण्यात आल्याची माहिती आहे आणि त्या प्रकारचे सोशल मीडियावरून ॲक्टिव्हिटीज होत होत्या आणि सोशल मीडिया अकाउंट्स ॲनालिसिस केल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर सायबर पोलिसांनी काल रात्री उशिरा हमीद इंजिनियरला अटक केलेली आहे आणि आज हमीद इंजिनियरला कोर्टात जे आहे ते कोर्टात सुनावणी होणार आहे, त्याच्यावर PCR मागितला जाणार आहे। त्यासोबतच यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान, कारण की या यूट्यूबरच्या यूट्यूबवर आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्सवरही व्हिडिओज आढळलेले आहे सायबर पोलिसांना, त्यामुळे या दोन मोठ्या अटक ज्या आहे त्या सायबर पोलिसांनी केलेल्या आहे आणि सायबर पोलीस आणखी काही लोकांना अटक करण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।